श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण. दिवस 33. सप्तमस्कंध. नारदांनी धर्मराजाला उपदेश केल्यानंतर कदाचित धर्मराजालाही असे वाटले असेल की नारद श्रेष्ठ धर्मवेत्ते आहेत. आपण धर्मराज असलो तरी नारद मुनी ब्रह्मपुत्र आहेत, श्रेष्ठ आहेत. त्यांच्याकडूनही धर्माविषयी जाणून घेतले पाहिजे. आपण स्वतःला कधीच सर्वज्ञ समजू नये, कारण ज्ञान अगाध आहे. जीवाची आयुर्मर्यादा कमी आहे. एवढ्या काळात आपण फारच मर्यादित ज्ञान मिळवू शकतो. ज्ञानेश्वर महाराजांनीही की टिटीभू चाचरी म्हटले आहे. समुद्राचे पाणी टिटवीच्या चोंचीने किती उपसणार. तेव्हा धर्मराजांनीही अभिमान बाळगला नाही. ज्ञान कुठूनही घ्यावे. धर्मराजांनी त्यामुळे नारदांना विचारले, वर्ण, आश्रम व सनातन धर्म यांच्या आचरणाने मनुष्याला उत्तम लोकांची प्राप्ती होते, तेव्हा या धर्माविषयी कृपा करून सांगावे. नारदांनी सांगितले, तत्वदर्शी महर्षींनी यासाठी स्मृतींची रचना केली आहे. त्यात त्याचे सविस्तर वर्णन आहे. तथापि थोडक्यात सांगायचे झाले तर सत्य, दया, तपश्चर्या, सहनशीलता, विवेक, संयम, इंद्रिय निग्रह, अहिंसा, समदर्शित्व, कर्माच्या स्वाभिमानातून निवृत्ती, आत्मचिंतन, नवविधा भक्ती इत्यादी 30 गुणांचे आचरण हाच खरा धर्म आहे. आपत्तिकालाव्यतिरिक्त कनिष्ठांनी श्रेष्ठांची वृत्ती अवलंबिवणे व श्रेष्ठांनी स्ववृत्ती त्याग करणे हे टाळले पाहिजे. आपत्तिकाळात कोणीही कोणत्याही वृत्तीचा अंगीकार केला जाऊ शकतो. आजकाल तर सर्वत्र आपत्तिकाळात सर्वत्र दिसत आहेत. ब्राह्मण स्वकर्म सोडून इतर कर्मे करतात किंवा स्वकर्माला जोडून करतात. इतरांचे बद्दल मग विचार न केलेलाच बरा, अशी स्थिती आहे. स्त्रीनेही पतिधर्मपरायण असावे, संतोष, विनय आणि गृहकर्मचतुर असावे, म्हणजे ती स्वतःबरोबर पतीचाही उद्धार करते. त्याचप्रमाणे ब्रह्मचर्य व वानप्रस्थ आश्रमधर्माचेही विवेचन केले आहे. वानप्रस्थात दाढी जटा धारण कराव्या असे सांगितले आहे. आता तर संत वाङ्मयाचा आधार घेऊन बाह्यरंगावर टीका केली जात आहे. गृहस्थ धर्म योग्य वयात जर असे आचरण केले तर ते निश्चितच गर्हणीय आहे. वानप्रस्थात सर्व इंद्रियांना अंतर्मुख करून त्यांच्या त्यांच्या तत्वात विलीन करण्याच्या प्रक्रियेत बाह्यरंग रक्षणाकडे आपसुकच दुर्लक्ष होते आणि ते वैराग्यमार्गीचे उपलक्षण ठरते. कुणी त्याचेच सोंग आणीत असेल तर मात्र ते निश्चितच टीकेस पात्र ठरत असते. यानंतर यतिधर्माचेही निरूपण केले आहे. सांप्रत यतिधर्म बुडालाच आहे. जे यतिरूप धारण करतात ते खरेच गारहस्थातील विवंचनेमुळे किंवा कंटाळून यतिधर्म स्वीकारलेले असतात. संन्यास दीक्षा घेतलेले अनेक स्वामी रेशमी भगव्या वस्त्रात नित्य दूरदर्शनवर दर्शन देत असतात. त्यांच्या लौकिकाचा हव्यासाच संन्यासाच्या कल्पनेला चूड आहे. भागवताने ज्ञानामृत देण्याचे काम केले आहे. आपण त्याचा बोध घेऊन बुवा महाराजांच्या गळी किती पडावे हे ज्याचे त्यानेच ठरविले पाहिजे. मठमहांती ही मुळातच सर्वग्रासी आहे. काम्यानाम कर्मणान्यासम इथे घडतच नाही. नंतर गृहस्थ धर्माचे आणि एतद्वारा मोक्षाच्या प्राप्तीचे वर्णन केले आहे. सांप्रत 4 वर्ण आणि 4 आश्रम हा उपहासाचा विषय झाला आहे. त्यातही ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम तर बुद्धिवाद्यांना त्यावर टीका करून पांडित्य प्रदर्शनासाठी उत्तम साधन वाटतात. कलियुगात केवळ गृहस्थाश्रमात जाणीवेपुरता राहिला आहे. गृहस्थ जीवनाच्या सदाचाराची माहितीच नाही. केवळ सुख, भोग आणि हक्क एवढेच त्याचे रूप ज्ञात आहे. यज्ञदान गवालंभन संन्यासम पलह पैत्रकम देवराज्य सुतोत्पत्तीही कलौ पंचविवर्जयत असे नीतिवचन आहे. त्यात संन्यास इथे वर्जत सांगितला आहे, पण दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वतींनी त्याला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली. बुद्धिभेदाने आचरणभेद झाला असला तरी पाठ रक्षण म्हणून तरी त्या मूल्यांचे जतन महत्त्वाचे आहे. त्याचे वाचन भावाच्या अभावाने केले, आचरण विडंबनापुरते केले, चर्चा लेखन टीकेने केले तरीही मूल्यांची जपणूक आपोआप होणारच आहे, म्हणून ते ऐकण्यात तरी असावे. इथे सप्तमस्कंध समाप्त झाला. सप्तमस्कंध समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय.